दरम्यान कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यासाठी विरोध काँग्रेसनं केलेला आहे। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू आहे। मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच रोखून धरलंय। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आहे, शाब्दिक बाचाबाची झाली आहे। यावेळेला वर्षा गायकवाड यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती मिळतेय। तर ही दृश्य आहेत त्या ठिकाणची। वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। वर्षाताई, पोलिसांनी जे आहे ते अनेक कार्यकर्ते ताब्यात घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा धक्का माझ्या पायाकडे दाखवा, माझा पाया पूर्ण त्याने बघा तुम्ही एवढी धक्काबुक्की केली आम्हाला। एका ठिकाणी लाडक्या बहिणी म्हणायचं आणि लाडक्या बहिणींशी कसा व्यवहार केला त्या ठिकाणी तुम्ही चित्रित करायला पाहिजे होतं। लाडक्या बहिणींची धक्काबुक्की केली, लाडक्या बहिणींचं पायाचं त्या ठिकाणी नख तोडलं। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं त्यांना कशासाठी चालले, कशासाठी एवढं सगळं लढाई लढतोय। अडाणींच्या विरोधात लढतोय ना, पोलीस यंत्रणेचा काय संबंध आहे? सांगावं त्यांना की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल आणि काम थांबवावं। आमची काय मागणी आहे आणखीन? आणि जे धारावी पुनर्वसनाखाली चालले तिथं पण मी सांगते की आम्हाला इथं यायचं नाहीये। मग ही जमीन का दिली अडाणींना? तुमचं शिष्टमंडळ आतमध्ये जाणार अशी काही सूचना तुम्हाला दिली होती? शिष्टमंडळ आतमध्ये जाणार होतं, बिल्डिंगच्या लोकांना त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन जाणार होते, लोक चळवळीच्या लोकांना। पण अडाणीसाठी एवढा फौज फटका कशासाठी? आम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही काय चोरी करून आलेलो आहे का? आम्ही काय मारामारी करायला जाणार होतो का? आम्ही तर सर्वसाधारणपणे जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही लोकांची काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं मांडायला आलो। पण एवढी धक्काबुक्की, महिलांवर धक्काबुक्की कशासाठी? काय भूमिका काय आता? ही लढाई लढण्याचं आम्ही काम करणार, पूर्वी पण आवाज केलेला, येणाऱ्या काळात पण आवाज करणार आणि अजून लढणार। हे काय एका लोकांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणा वापरता? अरे तिकडे बघा ना, बांद्र्यामध्ये 3 घटना झाल्या, मुंबईमध्ये घटना व्हायला लागल्या, पोलिसांचा वापर तिथे करा। ते धक्काबुक्की केल्याचं वर्षा गायकवाडांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा आता पोलीस यांची नेमकी काय भूमिका आहे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन आदित्य दमसर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।